राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे अळूच्या पानांचे भजे। त्यासाठी मी इथे 10 अळूचे पानं घेतलेले आहे। अळूच्या पानांना याप्रमाणे शिरा असतात। या शिरा आपल्याला सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहे। बघा, मी इथे शिरा काढून ठेवलेले आहेत। 1 वाटी बेसन घेतलेले आहे। त्यानंतर इथे वाळलेल्या मिरच्यांचे तिखट घेतलेले आहे, ते जाडसर भरडी करून घेतलेली आहे। 1 चमचा धणापूड, चिमूटभर हळद, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा ओवा, 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकाच्या तुकड्याची पेस्ट करून घेतलेली आहे। कोथिंबीर, लिंबू आणि चिमूटभर सोडा घ्यायचा आहे आपल्याला। आता आपण सर्वप्रथम सगळ्या शिरा काढून घेऊ आणि याला ज्याप्रमाणे आपण कांदा चिरतो तितकं बारीक आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। बेसन पिठामध्ये आपण चिरलेले अळूचे पानं, त्यानंतर 1 चमचा इतके तिखट, अर्धा चमचा धनापूड, अगदी चिमूटभर हळद, अर्धा चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हे रवण भिजवून घ्यायचे आहे। आपले संपूर्ण रवण आता भिजवून झालेले आहे। त्यामध्ये आपल्याला चिमूटभर इतका सोडा घालायचा आहे आणि त्यावर आपल्याला लिंबू पिळायचे आहे। याप्रमाणे ते आपले रवणला मिक्स करायचे आहे। रवण चांगले मिक्स करून घेतले आहे। आता आपण याची भजी काढू। ही भजी एकदम क्रंची तयार होतात, कारण आपण सोड्याचे जे प्रमाण वापरले आहे त्यामुळे भजी एकदम क्रंची होतात। आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आहे। त्यामध्ये आपण लहान लहान अशी अळू भजी घालू। अळू भजी आपल्याला गुलबट रंगावर तळून घ्यायची आहे। छान असा तांबूस रंग त्याला आलेला आहे। आपली भजी आता फ्राय झालेली आहे। ही भजी आपण काढून घेऊ। तर बघा मंडळी, आपली अळूची भजी तयार झालेली आहे। बघा किती अशी क्रंची अशी भजी, आवाज बघा, क्रंची अशी भजी आपली तयार झालेली आहे। धन्यवाद मैत्रिणींनो।